हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सर्वांचे आता 12वीचे बोर्डचे पेपर झाले आणि सर्वांना CETसाठी प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे CETसाठी प्रिपेअर करण्याच्या आधी सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे. तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ॲप्रॉक्सिमेटली 20% जे वेटेज आहे ते 11वीच्या सिलेबसला राहणार आहेत आणि 12वीच्या सिलेबसला 80% वेटेज हे CET सेलकडून राहणार आहे. आता CET सेलकडून जे आलेलं आहे सिलेबस त्याच्यामध्ये आपण प्रॉपर सब्जेक्ट वाईज सिलेबस बघणार आहे. सो पेपर 1मध्ये जर बघितलं तर मॅथमॅटिक्सचे तुम्हाला 10 प्रश्न बघायला मिळणार 11वीच्या सिलेबसमधून आणि 12वीच्या सिलेबसमधून 40 प्रश्न बघायला मिळणार. मॅथ्ससाठी पर क्वेश्चन 2 मार्क राहणार आहेत, टोटल मार्क्स 100 राहणार आहेत आणि तुम्हाला 90 मिनिटाचा टाईम मिळणार आहे. आता जो पेपर 2 आहे तो पेपर 2 राहणार तुमचा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. त्याच्यामध्ये फिजिक्सचे तुमचे 10 प्रश्न राहणार 11वीच्या सिलेबसमधून, 12वीच्या सिलेबसमधून तुमचे 40 प्रश्न राहणार. सेम फॉर केमिस्ट्री, 10 प्रश्न 11वीमधून, 40 प्रश्न 12वीमधून. पर क्वेश्चन 1 मार्क राहणार आणि टोटल 100 मार्कांसाठी हे सेक्शन राहणार आणि तुमची ड्युरेशन राहणार 90. ज्यांचं बायो आहे त्यांच्यासाठी पेपर 3 राहणार मॅथमॅटिक्सला रिप्लेस करून. 20 प्रश्न 11वीमधून आणि 80 प्रश्न हे 12वीमधून. पर क्वेश्चन 1 मार्क राहणार. आता हा झाला तुमचा पेपरचा पॅटर्न. बट 11वीचे कोणते चॅप्टर्स राहणार हे आपण बघणार आहोत. तर 11वीचे जर बघायला गेलो तर तुम्हाला हे जे चॅप्टर्स इथं लिहिलेले आहेत हे चॅप्टर्स तुम्हाला इथं बघायला मिळणार. याच्यामध्ये तुमचं वेक्टर, एरर ॲनालिसिस, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन इथं पूर्ण लिस्ट डाऊन केलेले आहेत. केमिस्ट्रीचे चॅप्टर्स इथं लिस्ट डाऊन केलेले आहेत. मॅथमॅटिक्सचे इम्पॉर्टंट चॅप्टर्स इथं राहणार आहेत. ट्रिग्नोमेट्री, स्ट्रेट लाईन्स, सर्कल, प्रोबॅबिलिटी, कॉम्प्लेक्स नंबर, P&C, फंक्शन्स, लिमिट, कंटिन्युटी आणि कोनिक सेक्शन हे सगळे चॅप्टर्स इथं तुम्हाला लिस्ट डाऊन केलेले आहेत. जर ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये PDF टाईप करा किंवा आमच्या व्हॉट्सअपला DM करा, तुम्हाला ही PDF मिळेल. अशाच अपडेट्ससाठी इंस्टाग्रामला आम्हाला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. थँक्यू स्टुडंट्स.